नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव जयस्वाल, अँबिशन अकॅडमी संचालक पुसद. मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो खूप महत्त्वाचे 1000 प्रश्न जे असतील इंग्रजी ग्रामरवर. येणाऱ्या जे सरळ सेवेच्या एक्झाम असतील, तलाठी असेल, वनरक्षक असेल, न्यायालयाची पेपर असतील, टीईटी असेल, अशा विविध पदांकरता जर तुम्ही तयारी करत असाल ज्याच्यामध्ये इंग्लिश विषय खूप महत्त्वपूर्ण आहे, ते इंग्लिश विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आपण PYQ सिरीज घेऊन आलेलो आहोत. 1000 प्रश्न याच्यामध्ये इम्पॉर्टंट प्रश्न असतील. हे प्रश्न जर तुम्ही एकदा केले तर 100% तुम्ही रिझल्टच्या जवळजवळ पोहोचाल. इनफॅक्ट तुम्ही रिझल्ट सुद्धा काढू शकता. आजचा भाग पहिला असेल. रोज सकाळी आपण 7 वाजता डेली व्हिडिओ अपलोड करणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही डेली पाहायचा आहे. महासंग्राम आपण त्याला नाव दिलेलं आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. पहिलाच प्रश्न, कंप्लीट फॉलोइंग सेंटेन्स विथ ING फॉर्म ऑफ अप्रोप्रिएट वर्ड. म्हणजे अप्रोप्रिएट वर्ड नुसार आपल्याला काय करायचं आहे, तिथं कोणता अप्रोप्रिएट वर्ड जे ING फॉर्म मध्ये लागेल, म्हणजे जिरंड फॉर्म मध्ये लागेल असा जे वर्ब राहते. बघा, जो नाऊन आहे, नाऊन कशासारखा काम करते, जिरंड सारखा. ओके, जिरंड सारखा ते काम करते. त्याला ING, नाऊन प्लस ING म्हणजे काय, जिरंड होते. नाऊन प्लस ING त्याला आपण जिरंड म्हणत आहोत, जिरंड वर्ब असं म्हणत असतो. मग अशी कोणती वर्ब आहे याच्यामध्ये की आपण रिकामी जागा इज इंजुरियस टू हेल्थ अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे. आता तुम्ही नेहमी पिक्चरमध्ये ऍड वगैरे बघत असता, कोणताही पिक्चर वगैरे पाहिला तर खाली कोणी सिगरेट पित असेल तर खाली लिहून येते स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. सरळ सरळ गोष्ट आहे. तर स्मोक हा शब्द आहे, आपण त्याला ING फॉर्म लावू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक C आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सहज या प्रश्नाला सोडवता आला असता. समोरचा प्रश्न बघा, दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट मीनिंग वर्ड फ्रॉम गिवन ऑप्शन. म्हणजे खालच्या ऑप्शन मधून एक ऑपोजिट वर्ड आपल्याला निवडायचा आहे. कोणता असेल तो ऑपोजिट वर्ड. तर आपल्याला शब्द दिलेला आहे फाउंड. फाउंड म्हणजे होते आपण शोधला किंवा शोधता, आहे की नाही, शोध आपण त्याला म्हणतो शोधला. ओके, फाउंड म्हणजे काय, शोधला किंवा मिळाला आपण याला म्हणतो. ओके, तर इंग्रजीमधून आपण फाउंडला काय म्हणतो, तर शोधला मराठीत म्हणतो आपण. आता याचा अपोजिट वर्ड कोणता असेल तर गॉट म्हणजे मिळवणे होते, रिसीव्ह म्हणजे मिळवणे होते. सिंपल गोष्ट आहे. याच्यातून 3 जाग्यावर तुम्हाला असे ओळखता येतात, साईडला करता येतात ज्याचा अर्थ एकसारखा असेल. ओके, परंतु लक्ष द्या, या प्रश्नाचं उत्तर आहे लॉस्ट. मिळवणे, शोधला किंवा लॉस्ट. लॉस्ट म्हणजे हरवला, शोधला किंवा हरवला अशा पद्धतीने लॉस्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक D हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा तिसरा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट वर्ड. खालची रिकामी जागा आपल्याला अप्रोप्रिएट म्हणजे उपयुक्त शब्दाने भरायची आहे. बघा काय म्हटलेलं आहे, टुडे द वर्ल्ड हॅज बिकम व्हेरी स्मॉल बिकॉज ऑफ रिकामी जागा कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमुळं हे जे वर्ड आहे, छोटंसं वाटत आहे. म्हणजे आता इथं कोणता शब्द आपल्याला लावायचा आहे जेणेकरून आपल्याला तिचा अर्थ पूर्ण होईल. बघा, याच्यामध्ये अर्थ पूर्ण होण्यासाठी बघा, कम्युनिकेशन मध्ये अर्थपूर्ण कम्युनिकेशन पाहिजे आपल्याला. कसं पाहिजे, अर्थपूर्ण कम्युनिकेशन पाहिजे. तर लक्ष द्या, अर्थपूर्ण कम्युनिकेशन मुळे आपलं काय होते इथं, म्हणजे जग छोटं वाटते. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक C मीन्स. ओके, बघा, टुडे द वर्ल्ड हॅज बिकम व्हेरी स्मॉल बिकॉज ऑफ द मीन्स ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशनमुळे काय होते, योग्य कम्युनिकेशनमुळे, तर अर्थपूर्ण कम्युनिकेशनमुळे जग छोटं वाटते. ओके, विद्यार्थी मित्रांनो, तलाठीची ऍड येणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बॅचेस घ्यायच्या असतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी आहे, आपली बॅच आहे सुरू. ओके, ही बॅच आपली 1 मार्च पासून सुरू होणार होती. पोलीस भरती आल्यामुळे आपण 23 मार्च पासून सुरू करणार आहोत. या बॅचची फी 999 रुपये. परंतु गुढीपाडव्याच्या ऑफरनुसार तुम्हाला ही बॅच फक्त 499 रुपयाला मिळणार आहे. मग तुम्हाला लवकरात लवकर जायचं आहे, ही बॅच घ्यायची आहे. बॅच घेण्यासाठी ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा गुगल प्ले स्टोअरवर जा, तिथे अँबिशन अकॅडमी सर्च करा, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या बॅच मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर अंकगणित, बुद्धिमत्ता ट्रिक्सनुसार शिकणार आहोत. इंग्रजी व्याकरण अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट नियम दिले जाईल. इंग्लिश विषय
सोबत गणित बुद्धिमत्ता जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्ही रिझल्टच्या जवळजवळ पोहोचू शकता. ओके, मग मराठी व्याकरण आपण ट्रिक्सनुसार पाहणार आहोत. या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. लवकरात लवकर या बॅचचा लाभ घ्या, या ऑफरचा लाभ घ्या. ओके, 499 रुपयेच बॅच आहे. 2 दिवस ऑफर राहील. 2 दिवसाच्या बाद याची फीज डबल 999 रुपये होणार आहे. ओके, तर तुम्हाला कोणती अडचण येत असल्यास या तुमच्या पट्टीवर नंबर चालू असेल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, स्क्रीनवर. चला, समोरचा चौथा प्रश्न काय म्हटलेला आहे, वी मस्ट रिकामी जागा, मिल्क रिकामी जागा, टी फॉर गुड अवर हेल्थ. आता लक्ष द्या, इथं मिल्क आणि टी यामध्ये काय चालू आहे, विकल्प ठेवलेला आहे. विकल्प ठेवलेला आहे तर अशा वेळेस आपण प्रेफर सोबत काय वापरतो, तर नेहमी एकच गोष्ट लक्षात द्या, प्रिपोजिशनचा हा क्वेश्चन आहे. प्रिपोजिशन याला आपण फिक्स प्रिपोजिशन म्हणतो. फिक्स प्रिपोजिशन, फिक्स प्रिपोजिशन राहते ज्याच्या समोर आपण काय वापरत असतो, सोबत तो प्रिपोजिशन वापरतो. वर्ब सोबत आपण प्रिपोजिशन वापरतो. मग प्रेफर सोबत कोणतं प्रिपोजिशन नेहमी वापरतात, तर हे वारंवार प्रश्न परीक्षेत आलेला आहे. प्रेफर टू वापरत असतो. म्हणजे इथं काय होईल, प्रेफर टू. ओके, अशा पद्धतीने सहज या प्रश्नाला तुम्ही सोडू शकता जर तुम्हाला हे वर्ब माहित असतील, फिक्स प्रिपोजिशन माहित असतील. प्रिपोजिशनचे 2-3 टाईप पडतात. 3 टाईपनुसार आपण प्रिपोजिशन पाहत असतो. व्हिडिओ लेक्चर आपले युट्यूबवर बी आहेत. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये सर्व डाऊट तुमचे क्लिअर करण्यात येईल. बघा, 5वा प्रश्न, हु इज रिनाउंड बर्ड वॉचर. हु इज रिनाउंड बर्ड वॉचर म्हणजे कोण जे आहे, जे पक्षी निरीक्षक आहे. ओके, कोण पक्षी निरीक्षक आहे, इथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, तर डॉक्टर सलीम अली हे जे आहे पक्षी निरीक्षक आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकता. ओके, चला, समोरचा 6वा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. हे सर्व प्रश्न तलाठीचे आहेत. तलाठीचे प्रश्न असल्यामुळं आणि वनरक्षकचे प्रश्न असल्यामुळं तुम्हाला हे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहेत. ओके, रिकामी जागा मीन्स स्टॉपिंग अँड स्टार्टिंग ऑफन ओव्हर पिरियड ऑफ टाइम. म्हणजे आता बघा, याच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी खंडितपणे, म्हणजेच चालू करून परत बंद करणे, बंद करून परत चालू होणे, म्हणजे बंद चालू या पद्धतीत चालू राहते, तर त्याला आपण म्हणत असतो इंटरमीटर. ओके, इंटरमिटेंट म्हणतो आपण त्याला, इंटरमिटेंट. ओके, या प्रश्नाचं उत्तर काय, इंटरमिटेंट. आपण या प्रश्नाचं उत्तर सहज देऊ शकतो, इंटरमिटेंट. ओके, जी खंडितपणे चालू राहते. 7वा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. 7वा प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. अँड दे रिकामी जागा टू क्राय. ओके, अँड दे रिकामी जागा टू क्राय. आता 2+ नेहमी वर्बची फर्स्ट फॉर्म येते. वर्बची फर्स्ट फॉर्म येते, इथं विद्यार्थी चुकतात. ओके, आता लक्षात घ्या, 2+ वर्बची फर्स्ट फॉर्म याला आपण इन्फिनेटिव्ह वर्ब म्हणत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये हे वाक्य जे आहे याच्यापूर्वी कुठेतरी आणखी बोललेलं असेल. ओके, आणि अँड दे आणि ते रडले, टू क्राय, रडले, याचा अर्थ कसा निघाला लागला, रडले, म्हणजे ही गोष्ट जी आहे भूतकाळात झाली असेल. मग काय येईल याचं प्रश्नाचं उत्तर, बेगन. ओके, बेगन या प्रश्नाचं उत्तर येईल बेगन. म्हणजे ते अगोदरच रडले, म्हणजे रडायला सुरुवात केली, त्यांनी अगोदरच रडायला सुरुवात केली, बेगन, टू क्राय. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा, 8व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड फुल्ड इन मराठी. म्हणजे या फुल्ड शब्दाचा मराठी अर्थ काय, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता बऱ्याचशा जणांचा अभ्यास नसते, इंग्लिश तुम्हाला माहित नाही, हे फुल्ड. ओके, हे जर शब्द दिला मी, फुल्ड म्हणजे भरलेला, FULLED. ओके, हा होते भरलेला, परंतु आपल्याला FOO दिलेला आहे, याचा अर्थ होते मूर्ख, आणि मूर्ख बनलेला, आपण त्याला काय म्हणतो, मूर्ख बनलेला. ऑप्शन क्रमांक C या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया, प्रश्न क्रमांक 9 बघा काय म्हटलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. प्रॉपर ॲडजेक्टिव्ह तिथं वापरायचं आहे. बघा, नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, नाऊन असेल, नाऊनच्या पहिले येणारा शब्द जे आहे ॲडजेक्टिव्ह असतो. नाऊनच्या पहिले येणारा शब्द ॲडजेक्टिव्ह, नामापूर्वी येणारा शब्द नेहमी इंग्रजी असो की मराठी असो त्याला विशेषण आपण म्हणत असतो. मग माउंटेन्स हे नाव आहे,
ओके. हिमालय आर रिकामी जागा माउंटेन्स. आता ते कसे माउंटेन्स आहे? उंच माउंटेन्स आहे. उंच, त्याला काय म्हणतो आपण? उंच. माउंटेन कसे राहते? उंच राहते. मग उंचचा अर्थ इथं काय? टिनी म्हणजे छोटा होते, आहे की नाही? मग याचा अर्थ लॉफ्टी होते. लॉफ्टी म्हणजे काय? लॉफ्टेड शॉट तुम्ही पाहिला असेल क्रिकेटमध्ये, उंच शॉट म्हणतो आपण त्याला, आहे की नाही? मग याचा अर्थ काय होते? लॉफ्टी. लॉफ्टी. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज तुम्ही सोडवू शकता. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण इंग्लिशचे असेच आपण प्रश्न पाहणार जे तुम्हाला तिथं 100% पेपरमध्ये विचारतील. हे विचारलेलेच प्रश्न आहे. PYQ सिरीज आहे. 1000 प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, म्हणून तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. बघा, हा प्रश्न जे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे. अ पर्सन हू डज नॉट चेंज. एक पर्सन आहे जो कधीच चेंज होत नाही. डज नॉट चेंज द वे ही ऍक्ट्स, थिंग्स, थॉट्स मे नॉट बी नाईस इज कॉल्ड. आता म्हणजे एक व्यक्ती आहे जो आपल्या निर्णयावर किंवा आपल्या ज्या कृतीवर नेहमी ठाम असतो. ठाम असलेला व्यक्ती जो आहे त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला ठाम व्यक्तीला आपण म्हणत असतो एकदम स्टबर्न. स्टबर्न म्हणत असतो. ओके. स्टबर्न, रिजिड त्याला म्हणतो आपण. या प्रश्नाचं उत्तर काय इंग्लिशमध्ये? तर स्टबर्न होते. याचा अर्थ काय होते? स्टबर्न, जो आपल्या निर्णयावर ठाम असेल. आजकालचे बरेचसे विद्यार्थी म्हणा किंवा मग एखादे लोक म्हणा जे आपल्या निर्णयावर ठाम राहत नाही, वारंवार आपले निर्णय बदलत असतात. मग निर्णय एकच घ्या विद्यार्थी मित्र आणि त्या निर्णयाला तुम्ही सही साबित करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बरोबर आहे आपण घेतलेला निर्णय हे साबित करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप अपयश आलं असेल पोलीस भरतीमध्ये आणि ते निर्णय चेंज करतात. मग आपली ट्रॅक जी आहे ती ट्रॅकवर राहत नाही, दुसऱ्या ट्रॅकवर निघून जातात. मग तुम्ही काय करा? तुम्हाला येणारी संधी जी आहे ती आहे वनरक्षक, ती आहे नंतर दारूबंदी पोलीस, त्याच्यानंतर येणार आहे तलाठी ऍड येणार आहे सरळ सेवेच्या, आरोग्य विभागाच्या, त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या. अशा विविध पदांच्या ऍड येणारच आहे. मग तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. तुम्हाला जर यावर्षी जॉब करायची असेल तर तुम्हाला 100% सांगा लागलो, आत्तापासून लागून राहा लागते. जो व्यक्ती आत्तापासून झिजणार तोच घडणार, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला हे प्रश्न क्लिअरली लक्षात असले पाहिजे. समोर जाऊया. बघा, वनरक्षकची मी तुम्हाला आता सांगितलं ऍड येणार आहे. जवळपास 18,000 पदे रिकामी आहेत वन विभागामध्ये. त्याच्यामध्ये वनपाल असेल, वनसेवक असेल, वनरक्षक असेल, असे विविध पदांच्या जागा येणार आहेत. मग तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता. ही बॅच आपण 1 मार्च पासून सुरू करणार होतो, परंतु सुरू नाही झाली. ही आपण अगदी बेसिक पासून 23 मार्च पासून सुरू करणार आहोत. 23 मार्च 2026 पासून. बॅचची जी फी आहे 999 रुपये आहे. परंतु गुढीपाडव्याच्या ऑफरमुळे तुम्हाला ही बॅच कितीला मिळणार आहे? 499 रुपयालाच मिळणार आहे. म्हणून ही बॅच तुम्ही लवकरात लवकर घेऊ शकता. 1 वर्ष व्हॅलिडिटी सुद्धा या बॅचची तुम्हाला मिळणार आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही कितीही क्लासेस त्याच्यामध्ये पाहू शकता. ओके. मग यानंतर बघा, अंकगणित हा आपण त्याच्यामध्ये विषय शिकणार आहोत. बुद्धिमत्ता शिकणार आहोत. इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. बघा, तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे गुगल प्ले स्टोअरवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि आपल्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. समोर जाऊया. समोरचा प्रश्न पाहूया आता आपण. बघा काय म्हटलेला आहे. 11वा प्रश्न. अ प्लॅन्ड जर्नी अंडरटेकन विथ अ पर्पज इज कॉल्ड. म्हणजे हाही प्रश्न जे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे. तुमची वोकॅब्युलरी जेवढी स्ट्रॉंग असेल विद्यार्थी मित्रांनो, तेवढ्या लवकर तुम्ही रिझल्ट काढू शकता. इंग्रजी म्हणजे काय, 60% अभ्यासक्रम हे वोकॅब्युलरीवरच येते. मग वन वर्ड सबस्टिट्यूशन असो, अँटोनिम सिनोनिम असो, कशाही पद्धतीची वोकॅब्युलरी असो, तुम्हाला वोकॅब्युलरी आली तर तुमचा रिझल्ट लवकर फिक्स होते. ओके. मग अ प्लॅन जर्नी, एक नियोजित आपण प्रवास म्हणतो त्याला. आपण म्हणतो काहीतरी नियोजन करून आपण प्रवास करत असतो, त्याला काय म्हणणार आपण? तर त्याला आपण म्हणत असतो एक्सपेडिशन. एक्सपेडिशन. ओके. त्याचं नाव काय? एक्सपेडिशन. याला आपण एक्सपेडिशन म्हणतो. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं कन्फ्युज होऊ नका. एक्सेप्शन म्हणजे अपवाद होते. एक्सेप्शनचा अर्थ होते अपवाद. इथे ट्रॅकिंग आहे. ट्रॅकिंग म्हणजे आता लक्षात घ्या, आपण एखादी गोष्ट ट्रॅक करत असतो. ट्रॅव्हल तर तुम्हाला माहित आहे प्रवास आहे, परंतु आपल्याला नियोजित प्रवास करायचा आहे. काय करायचा आहे? नियोजित प्रवास करायचा. यासाठी प्लॅनिंग पूर्ण प्रवास करायचा. याचा अर्थ होते काय? एक्सपेडिशन होत असते. समोर जाऊया. बघा 12वा प्रश्न काय म्हटलेला आहे तुम्हाला. या प्रश्नाचं
फिल इन द ब्लँक्स वरच जास्त प्रश्न विचारतात. फिल इन द ब्लँक्स. द टाइम ऑफ द डे व्हेन लाईट फर्स्ट अपियर्स इज. बघा असा टाइम जे सकाळी लाईट, बघा काय म्हटलेला, द टाइम ऑफ द डे, एका दिवसाचा टाइम, व्हेन लाईट फर्स्ट अपियर्स इज, म्हणजे पहिली सकाळची किरण, त्याला आपण काय म्हणतो, सकाळची पहिली किरण आपण त्याला म्हणत असतो पहाट. पहाट. आणि पहाटला इंग्रजी मध्ये म्हणतो आपण डाऊन. ओके, डॉन आपण म्हणत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक सी आहे. ओके, ऑप्शन क्रमांक सी म्हणजे पहाट. ओके, आणि सनसेट तुम्हाला माहित आहे, सनसेट म्हणजे काय, संध्याकाळ होत असते, मॉर्निंग म्हणजे सकाळ होते. आता हे पहा काय म्हटलं, पहिली लाईट ज्या वेळेस येते, लाईट म्हणजे काय, सूर्यकिरण पहिल्यांदा येते, त्याला आपण डाऊन म्हणत असतो, पहाट, एकदम पहाट. मॉर्निंग म्हणजे त्याच्यानंतर सूर्यकिरण आल्याच्या बाद. ओके, समजलं. चला समोर जाऊया. समोरचा प्रश्न काय आहे बघा, विच अमंगस्ट द फॉलोइंग सेट इज रॉंग. आता इथे याच्यामध्ये आपल्याला वर्बचे सेट दिलेले आहेत, ते जे रॉंग आहे तुम्हाला ओळखायचे आहे. मग बिकेम होत नाही, बिकम होते. ओके, बिकेम थर्ड फॉर्म होते, बिकमच, याचा बिकमच थर्ड फॉर्म होते. इथं बिकेम दिलेलं आहे, हे चुकलेलं आहे. पण इथं स्टॉप करू नका, समोरचे 3 ऑप्शन चेक करायचे आपल्याला. फाइंड, फाउंड हे बरोबर आहे. ब्ल्यू ब्लोन होते, हा चुकलेला आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये 2 गलत्या आहेत. मग तुम्ही ए निवडा किंवा सी निवडा, तुम्हाला याचा मार्क भेटते. जसं पोलीस भरतीमध्ये आता काही प्रश्नांचे 2 ऑप्शनचे उत्तर होते आणि तिथं त्यांना मार्क देण्यात आले. मग याचे 2 उत्तर आहेत. ओके, मग कॉल्ड हे बरोबर आहे. म्हणजे याचे 2 उत्तर तुम्ही 2 पैकी कोणतं एक निवडलं तरी तुम्हाला मार्क मिळणार आहे, याचं काहीही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा, 14व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, सिलेक्ट प्रॉपर टॅग, म्हणजे क्वेश्चन टॅग आपल्याला ओळखायचा आहे. ऍडेड टू धिस सेंटेन्स, म्हणजे या सेंटेन्स मध्ये ऍड केलेला कोणता क्वेश्चन टॅग आहे. प्रॉपर क्वेश्चन टॅग आपल्याला ऍड करायचा आहे. द क्लास डिडंट एन्जॉय द पिकनिक, म्हणजे क्लासने पिकनिक एन्जॉय नाही केली. आता लक्ष द्या, द क्लास डिडंट ओके एन्जॉय द पिकनिक. आता बघा हे वाक्य आपण क्वेश्चन टॅग मध्ये ऍज इट इज लिहित असतो. ऍज इट इज लिहिल्याच्या बाद इथं आपण कॉमा देत असतो. ओके, कॉमा दिल्याच्या बाद बघा काय करणार आपण, तर कॉमा दिल्याच्या बाद इथं आपण काय करणार, यामध्ये आपल्याला कर्ता कर्म क्रियापद ओळखता आला पाहिजे. कर्ता कोणता आहे, द क्लास आहे. ओके, क्रियापद काय आहे विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद आहे डिडंट. आता हे जर वाक्य क्रियापद जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागते आणि जो काळ आहे तोच काळ ठेवावा लागतो. डिडंट आहे तर आपण डीड पाहणार आणि द क्लास संपूर्ण आहे. संपूर्ण असल्यामुळे आपल्याला क्लासचं जेंडरच माहित नाही म्हणून इट घेणार, डीड इट. ओके, याचा उत्तर काय येईल, डीड इट आणि क्वेश्चन मार्क. ओके, डीड इट, डिडंटचं डीड होईल. ऍज इट इज आपण वाक्य लिहित असतो. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ओके, आणि इथं बी आपल्याला ऑप्शन क्रमांक डी दिसा लागलं, म्हणजे काही वेळेस काय होते ते चुकीनं ऍड करतात. हे प्रश्न पेपर मधले ऍज इट इज आपण घेतलेले आहे. ओके, कोणताही निवडा, तुमचं उत्तर येईल बरोबर. त्यानंतर बघा 15वा प्रश्न काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग तुम्हाला चूज करायची आहे यामध्ये, आणि ही स्पेलिंग जी आहे सर्वात जास्त वेळेस विचारलेली आहे कमिटीची स्पेलिंग. कमिटीची स्पेलिंग तुम्हाला आली पाहिजे. आता बघा याची स्पेलिंग होते COMM लागते, त्याच्यानंतर आय येते. ओके, डबल आय येते, डबल टी येते आणि डबल ई येते. ओके, MM, डबल टी आणि डबल ई जर आला तर ते कमिटीची स्पेलिंग असते. मग MM, डबल टी, डबल ई कुठं आहे, कमिटी याच्यामध्ये 3 ऑप्शन पाहायला मिळायला लागले आपल्याला कमिटीचे. म्हणजे हा प्रश्न 3 ऑप्शन यायला लागले, म्हणजे हे प्रश्न मध्ये उत्तर जे आहे तुमचे 3ही उत्तर बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक असू शकते आपली बी, काही सांगता येत नाही. तर मी याला इथं 3ही प्रश्नाचे उत्तर, आपली जी स्पेलिंग आहे, आपल्याला मेन काय स्पेलिंग माहित होणं. तर कमिटीची स्पेलिंग मध्ये MM येते, आय येते, डबल टी येते
आणि डबल ई येते. हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात जास्त वेळेस हेच कमिटीची स्पेलिंग विचारलेल्या बऱ्याचशा जणांना येत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न पाहिले. प्रश्न कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये टाका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.